लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. संत एकनाथांच्या भूमीत जुनी तहसील कार्यालय इमारत व भाजी मंडई सट्टा मटक्याचे केंद्रबिंदू. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, नागरिक व भाविकांमधून तीव्र संताप. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठण शहरातील पवित्र आणि ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज जुने नाथ मंदिर परिसर, मुख्य रस्ता, जुने तहसील कार्यालय म्हणून ओळखली जाणारी इमारतीत आणि भाजी मंडई परिसर तथा बसस्टँड परिसरात सध्या खुल्याम अवैधरित्या मटका जुगार अड्डे सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या बेकायदेशीर कृत्यांमुळे केवळ पैठण शहरातील नागरिकच नव्हे तर राज्यभरातून येणारे नाथभक्तही कमालीचे त्रस्त झाले असून परिसरात मोठे संकट निर्माण झाले आहे. या जुगार अड्ड्यांमुळे परिसरातील गरीब, होतकरू आणि हातावर पोट भरणाऱ्या मजुरांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. कष्टाचा पैसा या जुगारात जात असल्याने अनेक गरिबांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे याच परिसरात असलेल्या आधार केंद्रामध्ये नवीन आधार कार्ड काढण्यासाठी तसेच KYC अपडेट करण्यासाठी दररोज शेकडो नागरिक येत असतात. यामध्ये माता, भगिनी, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा समावेश असतो. या वस्तीतून आधार केंद्राकडे जाताना महिला आणि वृद्धांना या जुगार अड्ड्यांचे विद्रूप दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. भाजी मंडई व तहसील कार्यालय इमारत सट्टा मटक्याचे मुख्य केंद्रबिंदू असून सध्या खुल्या मटका सुरू असल्याचे धक्का. भाजी मंडई व तहसील कार्यालय इमारत सट्टा मटक्याचे मुख्य केंद्रबिंदू असून सध्या खुल्या मटका जुगार सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. भाजी मंडई परिसर व जुनी तहसील कार्यालय इमारतीत चहाच्या टपऱ्यांवर नागरिकांची मोठी वर्दळ असते. याचाच फायदा घेऊन या ठिकाणी चहा पिण्याच्या बहाण्याने बसून मटका जुगार खेळला आणि खेळवला जात आहे. यामुळे भाजी खरेदीसाठी येणारे सामान्य नागरिक आणि गृहिणींनी घर खर्चासाठी आणलेले पैसे या जुगाराच्या नादात गमावण्याची वेळ आली असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे येथील सामाजिक वातावरण पूर्णपणे बिघडले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तीर्थक्षेत्री सुरू असलेल्या या अनैतिक आणि बेकायदेशीर प्रकाराकडे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासन डोळे बंद करून हा तमाशा पाहत आहे का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. या अवैध धंद्यांवर तात्काळ कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी आणि हा परिसर जुगारमुक्त करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी पैठण शहरवासियांकडून केली जात आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.